नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर मुलांना अदल्यामधल्या वेळेत खायला देण्यासाठी किंवा चहासोबत काही कुरकुरीत खुसखुशीत खायचं म्हटलं की अगदी सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे तिखट शंकरपाळी। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही तिखट मिठाची शंकरपाळी आज आपण कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर बघा, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झाले। परफेक्ट प्रमाण आणि अगदी साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे 2 कप इतकं गव्हाचं पीठ लागणार आहे। तर आज आपण गव्हाचं पीठ वापरून ही शंकरपाळी तयार करणार आहोत, त्यामुळे ती अजूनच पौष्टिक होणार आहे। तुम्ही याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता। तर आता सारख्याच कपाने 1 कप इतकं बेसन लागणार आहे। बेसन घातल्यामुळे शंकरपाळीला रंग खूप छान येतो आणि छान अगदी खुसखुशीतपणा देखील येतो। तर याच कपाने मी इथे दोन्ही पिठं मोजून घेतले। तुम्ही एकाच कपाने किंवा एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्या, म्हणजे अगदी छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होते। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे पांढरे तीळ, त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावरती असा घेऊन चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर शंकरपाळीमध्ये मस्त लागतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण लहान मुले खातात। त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा इथे मी बडीशेप घालते, यामुळे शंकरपाळीला एक वेगळीच आणि मस्त टेस्ट येते। तर या शंकरपाळीची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी 2 ते 3 टेबलस्पून इतकी कसुरी मेथी घालते। तर कसुरी मेथी घातल्यामुळे या शंकरपाळीला मस्त चव येते आणि छान अशी फ्लेवरफुल ही शंकरपाळी तयार होते। तर आता हे सगळे सुके जे जिन्नस आहेत ते आपल्याला सगळ्यात आधी पिठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। तर कसुरी मेथीऐवजी इथे तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता, त्यामुळे सुद्धा चव खूप मस्त लागते। तर इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन। तर इथे मी एक 3 ते 4 चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले। तुम्ही बघू शकता पीठ टाकल्या अगदी छान फुललं जातं। तर आता ही जे तेल आहे ते आपण या पिठामध्ये घालू आणि सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण तेल जे आहे ते गरम आहे। तर आता हातानेच आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं तरी हे जे तेलाचं मोहन आहे ते या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। तर हीच एक पद्धत आहे, सिक्रेट टीप आहे शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी। तर कोणत्याही पिठामध्ये जेव्हा आपण तेलाचं मोहन घालतो तेव्हा ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे तो जो पदार्थ आहे तो अगदी छान खुसखुशीत होतो। तर इथे बघा याची मूठ बनते, याचाच अर्थ तेल जे आहे ते अगदी परफेक्ट आहे। तर आता अगदी थोडंसं पाणी घालत याचा शक्य होईल तितका घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। जेवढा तुम्ही याचा घट्ट गोळा तयार करून घ्याल ना, तेवढीच शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते, अजिबात कडक होत नाही। तर इथे बघा मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे शंकरपाळी अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही। तर अगदी घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलंय। तर आता आपण हे 5 ते 10 मिनटं पीठ जे आहे ते भिजण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे बघा पीठ जे आहे छान असं भिजलं गेलंय। आता यामधले आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आपण जेवढा चपातीसाठी गोळा घेतो ना, त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा। तर इथे मी हा एक गोळा तयार करून घेतलाय। आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गोळे देखील तयार करून घेऊया। तर इथे मी सगळे गोळे एकदाच तयार करून ठेवलेत। आता हे बाकीचे झाकून ठेवायचे आणि यामधला एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर त्यासाठी सुरुवातीला थोडंसं याला तेल लावून घ्यायचं, अगदी जास्त लावण्याची गरज नाही। तर अगदी पातळसर असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर अगदी अदल्यामधल्या वेळेत मुलांना खायला देण्यासाठी किंवा चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटलं ना, तर ही शंकरपाळी अगदी मस्त लागते। तुम्ही देखील या पद्धतीने खरंच एकदा ट्राय करून बघा आणि बनवायला सोपी आहे, कधीही बिघडणार नाही, कारण मी अचूक प्रमाण दिलेलं आहे। तर इथे बघा मी याची चपाती लाटून घेतलेली आहे, अगदी पातळसर आहे। तुम्हाला मी दाखवते देखील बघा।
तर यापेक्षा जाड किंवा पातळ नाही करायची. जर तुम्ही पातळ केली तर शंकरपाळी जास्त कडक होऊ शकते आणि जर थोडी जाड केली तर शंकरपाळी मऊ होण्याची शक्यता असते. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला याच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे याला व्यवस्थित शेप देता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच्या मी कडा कट करून घेतल्या आहेत. हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये घालून पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ही जी शंकरपाळी आहे ती कट करून घ्यायची आहे. तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही याला देऊ शकता. तर मी असे लांबटसर हे शंकरपाळी कट करून घेते. तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकता, त्यासुद्धा मस्त लागतात. तर याआधीही मी मुलांसाठी हेल्दी रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे बघा सगळ्या शंकरपाळ्या मी कट करून घेतल्यात. तुम्हाला मी याची जाडी दाखवते, अगदी मस्त कट झालेली आहे. तर आता हे आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत. तर अतिशय कमी कष्टात आणि घरातील मोजक्या साहित्यात ही खुसखुशीत शंकरपाळी तयार होते. लहान मुलांसाठी, चहासोबत खाण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी ही शंकरपाळी अतिशय उत्तम पर्याय आहे. तर आता आपण या तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या तळून घेऊया. तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मंद करायचा आणि आता तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या यामध्ये सोडायच्या. तर अगदी खेळतं तेल सोडून आपल्याला यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आहेत, एकदम जास्त देखील नाही घालायच्या. तर अगदी आता मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला या शंकरपाळ्या छान अशा तांबूस रंगावरती आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर शंकरपाळी जी आहे ती नेहमी मंद आचेवरती तळायची, म्हणजे अगदी वरून आणि आतून छान अशी भाजली जाते, तळली जाते. जर तुम्ही मोठ्या आचेवरती शंकरपाळी तळली तर वरून एकदम भाजली जाते आणि आतमधून कच्ची राहिली की काही वेळाने ती नरम पडण्याची शक्यता असते. तर इथे बघा ही जी शंकरपाळी आहे ती आपली अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच तळून झाले. रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय आणि दिसायलाच काय कुरकुरीत दिसते, तुम्ही बघू शकता. तर आता लगेच आपण अशा पद्धतीच्या झाऱ्यावरती ही शंकरपाळी काढून घ्यायचे. तर अगदी छान कुरकुरीत ही शंकरपाळी आपली तयार झाले. तर पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा एकदा मी सांगते, शंकरपाळी नेहमी मंद आचेवरतीच तळा, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही, आतपर्यंत चांगली भाजली जाते, तळली जाते आणि अगदी जास्तीत जास्त दिवस ती तशीच खुसखुशीत राहते. बघा ऐकताय ना याचा आवाज, काय खुसखुशीत झाले ही शंकरपाळी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही तिखट शंकरपाळी तयार केले. अजिबात मैदा किंवा रवा न वापरता तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत कुरकुरीत ही शंकरपाळी तयार होते. तर तुम्ही देखील ही तिखट शंकरपाळी एकदा नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.